घरातच दूध तापवलं, पीठ मळलं ना आली बाहेर द्याव पुजून बघा. काना काना म्हणले घ्यावा करून. आज हाय माझा भावाचा उपास, माझा हाय, ताईचा हाय, दिदाचा हाय. तर ह्यांना भाऊजीला पोरासनी अन्नाला लागतंय की घ्यावा त्या करून मग चपात्याच. काय बाजरीला लय म्हणजे लय याड लावलंय पाखराने. सकाळपासून ह्यांनी त्यात जायचं, सारखं जायचं बाजरीला. बघते आटंबा मुडवायचा नाही, त्याला जाळीच ठोकू, त्याला मोरग असंच करून टाकू, असं करून 17 वेळा त्याला विचार करतात या का करतात कोणा. बाजरी बी लागते खायला. व खायला थोडं आहे का, आलं गेलं माणूस हाय लय लागतंय खायला. इतकी बाजरी होती, इतकी एक वर्ष झाली 20 क्विंटल बाजरी. पुन्हा गेल्या वर्षी झाली 4-5 क्विंटल. त्याच्यामुळं काही एवढं हे झालं नाही. ते जाळ महाग वाढावा तर मला पोळल म्हणून तवाच थोडा वेळ उतरते. पीठ झालंय पातळ, पीठ कवा मळलंय, दूध तापाय ठेवलं तसं पीठ मळलंय. पुन्हा दूध तापून चहा केला, पुन्हा कालवण केलं, देवपूजा केली आणि ह्या आबाळानं पीठ लगेच भिजलेलं पातळ झालंय. लांबतंय कुत्र्याच्या जिबाळीवणी. याला अगोदर लाटावं लागते. आलं बघा ऊन, हिरवाळ होतं बरं वाटलं. ऊन आलं तर काल आणलं का एवढं सरपण आणलं काल. गेली तेवढं सरपण काना काना दिवस मावताना आली. धुणं धुतलं का ताई म्हणती माझ्याशिवाय धुणं कोण धुत नाही. आणि स्वयंपाक केला का म्हणती या कोण करायचं ह्याच्याशिवाय. काय कटचं करावा सांगा. काल धुणं धुवाय गेली तर म्हणली दिराला म्हणत होती माझ्या स्वयंपाक करायचं नाही तर का करायचं म्हण आली हो का स्वयंपाकाला. तर आता शाबू केलाय, तो लोणी काढले म्हणले आता लोणी शाबू केला या. सांगा आता मला 10 हायत का, एक मी करूच तर एक ती करते या. राहिलंच तर करील तू सगळी काम. अवघड आहे का नाही सांगा माझं. कुणाच्या इकडे आहे त्या बाजऱ्या आणि कुणाच्या पाखर दमवते ते बी सांगा कमेंट मध्ये. लय वैताग दिलाय पाखराने. आजी तर ती वगैरे आजी सकाळी उठल्यापासून जी खाली आहे ती घरी गेलीच नाही. स्वयंपाक करते का नाही कोणा आज का पाठाचाच केला या. भाऊजीचं झालंय जेवण, अजून सगळी अण्णा ह्यांनी राहिले तर जेवायचं. भाऊजी चपाती भाजूच देत नाही तर एक चपाती भाजली का पहिलं जेवाय. ती चपाती काय झालं निम्मी खाली भुईला गेली, तवा लय टाकायला जावा तिथं ठेवली, टाकायला म्हणला का कुत्र्याला. जाळ कमी केला का भाजत नाही, लय केला का डागाल. हे कोयता काय घ्या जाळाचा. मसूरच्या डाळीचं केलंय रबरबीत कालवण. शाबू घातला होता तिनं रात्रीच भिजाय म्हणजे पुरीचा उपास आहे म्हणल्यावर सकाळ लवकर करायचा म्हणजे तिनं रात्रीच शाबू भिजू घातला होता. करायला लागली तीच की म्हणते की शाबून ती लोणी काढायला लागली. लोणी काढलं, तूप काढलं का नाही कोणाला. लोणी मी देवपूजा तेव्हा झालं त्याचं काढून. आणि पिठाला चिकनाईच नाही हो का, असं उलताना घुसलं का चिरत या, चिकटपणाच नाही ह्याला.
गव्हात प्रॉब्लेम आहे का दळण्यात पिठात प्रॉब्लेम आहे काय कळलं नाही मला तर. झाले 5-6 होते चपात्या आता. मेहंदी रात्री मला काढता काढता राहिली. ताईला काढली आणि पुन्हा झोपली. मेहंदीचं ते ही बघत युट्यूबला मेहंदी त्यातली बघून काढावं एखादी. झोप लागली ती लागली पुन्हा उठलीच नाही. म्हणलं आता आणला एक फास्ट कोण तसला काढायचे दुपार आज. मग कटाळा येते काढ वाटत नाही. नको वाटतं मी भावाच्या पासाला असा आहे म्हणते ते हातावर. फास्ट कोण काढायचा आणि धुवून टाकायचे लगेच. 20 रुपयाचा आणलाय कसला रंग ती लगेच काळी भागार होती. उद्या हाय नागपंचमी. हिरव्या मिरच्या येते का? हाय हाय आजची हाय पाक राहणार मिरच्या आहे त्या का म्हणते फराळीला. हल्लीच नाही ते इथनं सकाळी आली ती इथंच आहे. येडे मारते सगळ्याला. इकडून जाते त्या बांधावून ती त्या बांधावून जाते या बांधावून ती पाखरं बसू देत नाही. म्हातारे पण लय बाया. आम्हाला आधी म्हणली पाखरं हाणायची नाही ती खवाळले हाणून हाणून पाखरं. आता ऐक तिने तिकडून हाणली का इकडे बसते इकडून हाणली तिकडे जाऊ द्या म्हणलं न हाणता काय येईल ती येईल. मुरगास करायचा म्हणते ती. या मुरगास काय तिकडं बरं होईल तेवढी आपली खायला तेवढीच भर पडेल की. तर त्याला कष्ट बघा कोळपलंय 2दा खुरपलं युरिया घातला या आणि आता मुरगास करून टाकायचं म्हणजे काय आहे तर आता काय आहे सांगा. आणि ह्या पावसामुळं कोणाच्या लय जणांच्या बाजारात ज्या ज्या आहेत त्याने तो नेटनं टाकून घेतले ते. आमची झाकायची तर मग महागंदी झाकाय पाहिजे ते फुलं लागले. आता नेहमी वर पाडले ती आणि उगं त्यांनी नेटला आणि ह्याला खर्च करून काय उपयोग आहे का. सकाळपासून ते टेन्शन घेत होते सारखं बाजूला येडं घालते येते बसते असं करू तसं करू तसं करू असं करू. काय येईल ते येईल उगं टेन्शन घ्यायचं नाही. इतकीने तर म्हणलं पाखर हाणाय नाही खाऊ दे काय खाईन येईल ती येईल. आता सारं वर बाडायला लागली कणीस ना कणीस पाक भुंड करायला लागले ते पिशाच नसते. येतेच की टेन्शन. एवढं कष्ट केलं थोडं तरी यावं वाटतं हातात. शेतकऱ्याला ह्या का असं हाय कोणी कडनं नाही कोणी कडनं. ते आंटी सारखं गोट काढून टाक. चपात द्यायची ह्या गुडीला पाहिजे मग ताटात न्यायचा आपूट. ताट घेऊन ये की मग. तवा माझा करपाय लागला. जाळ कुठं मागं वडू येईल माझ्या पायात पळायला म्हणून तवाच आपल्या उतरायला कमी जास्तीला बरा आहे. ऊन बघाय कसलं तावायला लागलं. लय आफाट ऊन पडतंय. चपाचप चपाकतंय नुसतं ऊन वाढले. मध्यंतरी सगळी म्हणत होती पुण्याला पाऊस आहे पुण्याला पाऊस आहे. इकडं पडला असता तेवढा तर का झाला असता. ऊन पडेल तेवढं चांगलं आहे बरं का आता. कारण ते बाजरीचं दाणं आहे ती वडून येतात उन्हानं. पाखरानं राखाय पाहिजे की वडून येण्यासाठी. लय पाखरं पिसाळल्याने करायला लागली. कुठं नाहीच व काय म्हणावा त्यासनी तरी. आमचा नवरा म्हणतोय बघा ती आजी कशी पाखरं हाणती या. का करावं घरी आमचा हाय खटाला ती आहे ती 2 टकोरी कुठं तर नाश्ता केला खाल्ला नाही तर नाही. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आज भावाचा उपास आहे कोणाकोणाचा आहे सांगा कमेंटमध्ये. प्रत्येकाचा असतेच बहिणींचा वहिनींचा आमच्या. चला